अंतिम दिवस आणि उद्या भोजनाची सुद्धा व्यवस्था केली. त्याच्यामुळे सत्यवान ठाकूर जर आपण आला असाल तर व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचं. आमच्या अजयकडे आपलं हार्दिक स्वागत. जीवन गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न करतो. कुठल्या स्पॉटवरनं चेंडू थोडासा टेकअप होतोय. अप्रतिम गोलंदाजी बघायला पहिलाच फ्लाइंग स्टार्ट तिथे चेंडू फेकतोय. एक जबरदस्त स्पर्धा पाहतो आपण. नितीन कारण का आज प्रेक्षकांची गर्दी भरपूर प्रमाणात आहे, कारण का सर्व आपल्या आजूबाजूचे संघ त्यामुळे प्रेक्षक मात्र आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. कारण पिंट्या मात्राने वक्तव्य केलं की रतनबुवा स्मृती चषकनंतर ही नामांकित स्पर्धा आहे. हा चेंडू पूल करतोय. चेंडूला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू तो मिड विकेट रिझनमध्ये. उमेश येतोय, चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. एकच 10 मिनिट येतं मात्र स्ट्राईक एंडला फलंदाजी देतोय योगेश पाटील. एक जबरदस्त क्रिकेटर, खूप चांगला क्रिकेटर. आपल्या ग्रामीण आपण पाहिले तर शान बान शान हा खेळाडू. गोलंदाजी असो, फलंदाजी असो, क्षेत्ररक्षक असो, 100% कमिटमेंट दर हा खेळाडू. यानंतर सामना होतो ऐरे पक्ष नवपडा. जेव्हा 5 षटक इथं संपतील आम्ही 5व्या षटकात आपल्याला कॉल करणार नाणेफेकीसाठी. त्यामुळे बाळा आपण कुठेही जायचं नाहीये. जबरदस्त क्रिकेट दाखवले नवपाडा संघाने सकाळच्या सत्रामध्ये. पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर जीवन. वन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहिले तर योगेश टायगरला वन साईडला क्षेत्ररक्षण बघतोय. फाईन लेग गलीला सुद्धा क्षेत्ररक्षण पाहतोय. मिड विकेट लेग क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. मिड ऑन लेग क्षेत्ररक्षण पाहतोय अरुणच्या स्वरूपात. ते सुंदर फटका ड्राईव्ह केलं चेंडूला. चेंडू गेलाय तो परत कफला जबरदस्त लॉंगनला. तो परत एकच 10 मिनिटे खातं उघडतं आपलं धावसंख्या देतं. म्हणजे कशी मात्र 11 संघाची 2 एक चांगली सुरुवात बघायला मिळते. नितीन आपण पहिले या सामन्यात या स्पर्धेत दोन्ही खेळाडूंनी पहिले अर्ध षटक फटकावलं होतं एकाच सामन्यामध्ये. 100 धावांची पार्टनरशिप केली होती. अरे संघ आपण उपस्थित राहायचं. जीवन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मार्क करतो. स्ट्राईकला दत्ता. चेंडू लॉप करतो. चेंडूला चेंडू हवे त्यावेळेला मिड विकेट रिझन मध्ये. उमेश चूक करत नाहीये. दत्ता बॅक टू पवेलियन. बिग विकेट. थँक्यू. नवीन फलंदाज येतोय विनोद. पण पहिले खूप शांतता आपल्याला मैदानात बघायला मिळते. कारण दत्तासारखा फलंदाज बॅक टू पवेलियन येतो. ज्या दत्ताने आपण पहिले खूप चांगली फलंदाजी केली होती तो दत्ता मात्र इथं बाद सारांश चषक नाईट टुर्नामेंटमध्ये खूप चांगली फलंदाजी केली. पण अजूनही जर आपण जमेचे पाहिले योगेश सारखा फलंदाज अजून मात्र खेळपट्टीवर आहे. जीवन यांना पहिल्या षटकामध्ये यश संपादन होतोय. गोलंदाजी मार्कवर जीवन चौधरी एक अतिशय चांगला क्रिकेटर आहे. अष्टपैलू खेळाडू उत्तर संघाचा. त्याने कित्येक सामने आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या बळावर जिंकून दिले. संघनायक आपण विकास क्षेत्रक्षमध्ये वारंवार बदल करतो. ऑफसाईडला क्षेत्रक्षण, तडमॅनला एक क्षेत्रक्षण पाहतो. पॉईंटला एक क्षेत्रक्षण, डीप कव्हर रिझनमध्ये आपण एक क्षेत्रक्षण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये एक क्षेत्रक्षण पाहतोय. लॉंग ऑफला एक क्षेत्रक्षण पाहतोय. असं क्षेत्रक्षण सजवलं P1 मध्ये. ऑन साईडला आपण होतो फाईन लेग, बॅकवर्ड स्कोअर लेगला क्षेत्रक्षण, मिड विकेट रिझनमध्ये एक, मिड ऑनला क्षेत्रक्षण तैनात आहे. जीवन राईट आर्म राऊंड तिकडे मार्क करतो. स्ट्राईकला म्हणा योगेश. चेंडूला खेळून करतो. त्याला जॉब चेंडू जोपर्यंत त्याच्या सर्कलमध्ये फीड होतोय. या दरम्यान आपण खंबाळपाड्याचे यशवंत शेलार यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण आमच्या व्यासपीठावरून स्थान बनवायचे. यशवंत शेलार साहेब. जोपर्यंत त्याच्या सर्कलमध्ये चेंडू फीड होतो सचिन चेंडूला फीड करतो. एक 10 मिनिटात मात्र स्ट्राईकला फलंदाज येतो म्हणजे उजव्या हाताचा फलंदाज विनोद. जीवन पण येत्या गोलंदाजी मार्कवर एक सुरेख षटक हाताळतो. अप्रतिम P1 मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी हे दाखवून देतोय जीवन चौधरी. जबरदस्त सलामीचा फलंदाज सुद्धा आणि तेवढाच चांगला गोलंदाज सुद्धा. सलामीचा षटक फेकतोय. स्ट्राईकला फलंदाज विनोद पाटील. यशवंत शेलार साहेबांचं आगमन होतं आमच्या अजयकडे. हार्दिक स्वागत. चेंडू लॉप करतोय. पुन्हा एकदा चेंडू हवे ते. उमेश चूक करत नाहीये. विनोद बॅक टू पवेलियन. धन्यवाद. 2 गडी बाद होतोय मात्र इथं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नवीन फलंदाज रितेश.
रितेश म्हात्रेतीन कोण विसरणार या खेळाडूला उंबरलीच्या मैदानावर 5 चेंडू 5 षटकार मारले आणि सामना जिंकून दिला. नितीन आता आपण की यष्टीरक्षक विनोद सारखा फलंदाज नाही, विनोद पाटील नाही या संघामध्ये. उत्तर संघामध्ये आपण बघतोय दोन्ही संघांमध्ये आपण विनोद पाटील आहेत. त्यामुळे विनोद पाटील एक आपण यष्टीरक्षक नाही आहे उत्तर संघाचा. पहिलं षटक मात्र इथं वाजवी षटक पेटतो, तो बदलत जीवन 3 धावा देतो, 2 गडी बाद करतो. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलं त्याचप्रमाणे गोलंदाजी केली आणि अप्रतिम 2 झेल घेतले ते म्हणजे आपण पाहिले तर उमेशने. पंच आमचे काहीतरी बातचीत करत आहेत 2 पंच, कारण की दोन्ही संघांसाठी नितीन सामना फार महत्वाचा आहे. जिंकणारा संघ वाडेकर संघाबरोबर सामना खेळणार आहे. कारण का आपण पाहिले तर जो संघ इथं पराभूत आहे त्याला 365 दिवस या स्पर्धेची प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण की नितीन आपण पाहिले पिंट्या जोशीने आत्ताच वक्तव्य केलं की बाळू पाटील ही स्पर्धा म्हणजे ग्रामीण वर्ल्ड कप आहे. म्हणजे नितीन खेळाडू किती या स्पर्धेचा आदर करतात हे आपण यावरून ओळखू शकता. त्याबद्दल खरोखर या ग्रामस्थ मित्रमंडळ आणि त्यांच्या सर्व कमिटी मेंबर्सला गिरीधर पाटील आणि त्यांच्या तमाम सहकाऱ्यांना मी पुन्हा एकदा मनाच्या हृदय अंतःकरणातून धन्यवाद देतो की त्यांनी सर्व कमिटी मेंबर्स आणि सर्व आपण पहिले स्वयंसेवक आपले आणि सर्व ग्रामस्थ मंडळ एकत्र आणून इथे एक चांगली स्पर्धा भरवली. त्याबद्दल गिरीधर दादा तुम्हाला पुन्हा एकदा मनाच्या हृदय अंतःकरणातून धन्यवाद देतोय आणि पुन्हा एकदा तुम्हाला सामन्याकडे घेऊन चालतो. गोलंदाजी सज्ज होतोय, दुसरं षटक घेऊन येतोय मनोज. जीवन चौधरी मात्र क्षेत्रक्षेत्रात थोडंसं बदल करतोय कारण की त्याला माहिती योगेश पाटील सारखा एक जबरदस्त स्ट्रायकर फलंदाज आहे खेळपट्टीवर. विकास यष्टीरक्षणाची जबाबदारी स्वीकारले संघनायक आहे मनोज. गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला फलंदाज आपण बघतो, नो स्ट्राईकला रितेश, स्ट्राईकला योगेश. P2चं षटक होतं तो 3 क्षेत्ररक्षण या सर्कलच्या बाहेर राहणार आहेत. ऑन साईडला क्षेत्ररक्षण पाहिलं तर फाईन लेग बॅकवर्ड स्कोअर लेग रिजनमध्ये आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. एक थोडं लॉंग ऑन रिजनमध्ये क्षेत्ररक्षण पाहतो, लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षण पाहतो आपण. लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षण पाहतोय, ऑफ साईडला क्षेत्ररक्षण, तडामॅन पॉइंट कव्हर्स लाईक क्षेत्ररक्षण आणि एक मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षण पाहतो आपण. आणि राकेश म्हात्रे प्रतिष्ठानतर्फे आपण एक खूप पुण्याचं काम केलं होतं. नितीन जेव्हा जेव्हा ग्रामीण भागात सामने असतात इव्हन उत्तरशी होते स्पर्धा आली तेव्हा पण त्यांनी पाण्याची उपलब्ध सोय करून दिली होती. मनोज गोलंदाजी मार्कवर सुरेख चेंडू कार्पेटच्या माध्यमातून चेंडूला घेऊन करतो, चेंडू लॉंगॉनला जीवन येतो, एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला उचलतो, अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. नितीन मैदानावर आपण शोर शराबा पाहतोय दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये कारण सामना फार महत्वाचा आहे. इथून हरणारा संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर जाणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा सामना आहे. दोन्ही संघांचा ड्रेस कोड बघितला तर आपण येलो आणि ग्रीन आपण ड्रेस कोड पाहतोय. स्ट्रायकरला पर्यंत रितेश आपण पाहतोय. अहिरे संघ आपण सज्ज राहायचंय कारण का तुम्हाला नवापाडा संघाबरोबर सामना खेळायचा आहे, पिंट्या जोशीचा संघाबरोबर सामना खेळायचा आहे. मनोज गोलंदाजी मार्कवर लॉक केला चेंडूला, चेंडू हवे त्यावेळेला मिड विकेट रिजन मध्ये सचिन झेल खाली आहे, सचिन चूक करत नाहीये, रितेश बॅक तो पावेले. थँक्यू. माजी सरपंच चंद्रमन चिप्पा पाटील या साहेबांचं सुद्धा त्या आगमनात आमच्या आयोजकांना हार्दिक स्वागत. एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहतो. एक आता मात्र नवीन फलंदाज तो अमर, एक जबरदस्त क्रिकेटर, अष्टपैलू खेळाडू. नितीन या स्पर्धेची आज आपण पाहिले तर अमरची ओळख आहे की त्याने एक स्टंप सुद्धा आपल्या गोलंदाजीवर तोडला होता. जबरदस्त रफ्तार का सौदागर गोलंदाज आपण बघतो की हायटेड खेळाडू आता मात्र फलंदाजीला आला आणि संघाला गरज आता मात्र फलंदाजीची. पण त्या गोलंदाजी मार्कवर मनोज राईट राहून तिकडे मार्क होतो. सुरेख चेंडू टॉप आहे, आपण ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतो पण चेंडू 2 क्षेत्राच्या गॅप मध्ये चेंडू होतं, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं. सचिन बघितलं तर लंगाफर येतो, चेंडूला फीड करतोय. 2 मिनिटं आहेत, 2 धावसंख्या वाढते. राकेश म्हात्रे 11 संघाची 6 धावा होत आहेत कारण योगेशला माहिती की सामना चांगला आहे त्यामुळे फलंदाजी मॅच घेऊन खेळतो योगेश. चांगली फलंदाजी बघायला मिळते. मनोज गोलंदाजी मार्कवर 3 गडी बाद होता मात्र राहून तिकडे मार्क होतो. अपील केलं गेलेलं आहे पण जबरदस्त चेंडू फील्ड होतो इथं मात्र त्या सर्कलमध्ये ऑन साईडला तोपर्यंत 1 धाव मिळते. इथं मात्र 1 ने धाव संख्या वाढते.
धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या धावफलकावरती 7 धाव होत आहेत. पण इथं मनोज गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला उंच पुरासा खेळाडू अष्टपैलू खेळाडू अमर मनोज पिटू मधलं षटक हाताळतोय. तो मात्र एंड बदलतोय. अतिशय सुरेख चेंडू यॉर्कर चेंडू खेळून काढतो. चेंडूला तट्या सर्कल मधून जोपर्यंत चेंडू ड्रॉपवरून येतोय जोपर्यंत लॉंगाचा खेळ येतो चेंडूला फीड करतो. एकच जमीन अप्रतिम गोलंदाजी बघायला. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होती ती 8. 5 चेंडूमध्ये 5 गडी. नितीन ज्या संघाने आपण पाहिले तर 5 चेंडूमध्ये 5 धावा दिल्यात आणि 1 गडी सुद्धा बाद केले. चेंडू पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात येत नाही. जोपर्यंत गोलंदाज जाऊन चेंडूला फीड करतो तट्या सर्कलमध्ये. एकच धाव मिनिटे 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावरती 9 धावत आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर. सोनापाडा संघाचा आपण विचार केला. राकेश म्हात्रे लिहून सोनापाडा संघ पहिल्या गडी 2 धावांवरती बाद झाला. दुसरा गडी 3 धावांवरती बाद झाला आणि तिसरा गडी बाद झाला तो 4 धावांवरती. म्हणजे 2, 3, 4 असा आकडा आहे गडी बाद होण्याचा. चला ऐरिश संघाचे संघनायक आणि नौपाडाच्या संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचे. ऐरिश संघाचे संघनायक आणि नौपाडाच्या संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकात आपण बघतोय 9. ज्या संघाने आपल्याला 110 धावा कुठले तो संघ मात्र आता आपल्याला की चांगला स्टार्ट देत नाहीये. थोडासा बॅकफुटवर संघ आपल्याला बघायला मिळतं. पुढे गोलंदाजी मार्कवर जीवन चौधरी ते वैयक्तिक दुसरं व संघाचं तिसरं षटक करतो. स्ट्रायकरला फलंदाज योगेश पाटील. ऑन साईडला क्षेत्रक्षण फाईन लेगला क्षेत्रक्षण पाहतोय. बॅकफुट स्कोरला 1 सर्कलच्या बाहेर आहे. मिड विकेटला क्षेत्रक्षण पाहतो आपण. मिड ऑनला क्षेत्रक्षण पाहतो. लॉंग ऑनला क्षेत्रक्षण तैनात केलेलं आहे. ऑफ साईडला क्षेत्रक्षण थर्ड मॅनला क्षेत्रक्षण. एक गली रिझर्व मध्ये आपण एक क्षेत्रक्षण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये क्षेत्रक्षण पाहतो आणि लॉंग आपला क्षेत्रक्षण जीवन तो योगेश. पुल करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात येत नाहीये. जबंद चेंडू इथं फीड होतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. एक चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. षटकाराच्या बाहेर जो कोणी झेल पकडेल ऐवा कॅच सुभाष अनंत पाटील यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आहे. पण गोलंदाजी मार्कवर जीवन क्षेत्रक्षमध्ये पुन्हा एकदा विकास क्षेत्र वारंवार बदल करतोय. आता मात्र डीप कव्हरला एक क्षेत्रक्षण तैनात केलं जात आहे. अरुण जीवन राहून तिकडे मार्ग होतो. हा चेंडू लॉप करतो. चेंडू हवे ते चूक करत नाहीये. बिग विकेट योगेश बॅक टू पवेलियन. जीवन यांना मिळणारी सफलता. जीवन मात्र अप्रतिम गोलंदाजी करतो. अनुभव काय हे दाखवून देतो. लॉंग ऑनला क्षेत्र तैनात केलं आणि तोच तसा प्रकारे चेंडू फेकतो आणि इथं मात्र शॉट सिलेक्शन करण्यासाठी मजबूर करतो फलंदाजाला योगेश पाटील. योगेश पाटील बॅक टू पवेलियन. बिग विकेट आता मात्र नवीन फलंदाज येतो परेश पाटील. अमर आणि परेशची जोडी पाहिजे आता कशा प्रकारे फलंदाजी करते. खरं 4 फलंदाज बाजूला. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 9. तिसरं षटक प्रगतीपथावर अप्रतिम गोलंदाजी करतो. इथं मात्र आपण पाहिले तर उत्तर शिवसंघ. पुढे जीवन गोलंदाजी मार्कवर राऊंड तिकडे मारा करतो. पुणे यश संपादन करतो. स्ट्रायकरला फलंदाज अमर कोळेगाव यांकडून. चेंडू अप्रतिम ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू होतोय डीप कव्हर रेजर मध्ये परत चेंडू फीड होतोय. एकच 10 मिनिटे 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 10.
तिसरं षटक प्रगती होतं. अप्रतिम गोलंदाजी, ज्याप्रमाणे ती गोलंदाजी करत आहेत त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलंय. आज आपण पाहिलं की विनोद पाटील सारखा यष्टीरक्षक फलंदाज नाही येतो म्हणजे उत्तरशी संघामध्ये, पण त्याची उणीव मात्र इथं भासू देत नाही विकास. संघनायक हे वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. आता मात्र स्ट्रायकरला फलंदाज, डावखुरा फलंदाज, यष्टीरक्षक फलंदाज राकेश म्हात्रे इलेव्हन संघाचा परेश पाटील. संख्या आपण बघतो 10. चला आयरे संघाचे संघनायक यायचं नाणेफेकीसाठी, नवपाडा संघाचे संघनायक यायचं, दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत व्यासपीठावर. स्वागत आहे त्यांचं सुद्धा. जीवन गोलंदाजी मार्कवर रेटाम राऊंड तिकडे मार्क होतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉक करतो. चेंडूला चेंडू गेला तो तर लॉंग मध्ये परत चेंडू फीड होईल. एकच 10 मिनिट आहे. एकने धावसंख्या मारते. धावसंख्या ते 11. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. विकेट आणि टॉसला महत्व नाही. त्याच्यामुळे मी चंद्रमोहन पाटील माजी सरपंच यांना विनंती करतो की आपण नाणेफेकी करायची. निळजेगावचे आयरे पक्ष आपण बघतोय सामना होतो. नवापाडामध्ये आपण सामना पाहणार आहोत. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलेला आहे. पुन्हा गोलंदाजी मार्कवर जीवन गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला फलंदाज अमर रटम राऊंड तिकडे मार्क होतो. तिसऱ्या पुढचा चेंडू, चेंडू पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न करतो. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातो लॉंग ऑन रिजन मध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळते उत्तर शिव संघाकडून. चेतन चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतं. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 12. आमचे कॅमेरामॅन जरा कॅमेरा मारायचा इकडे. नाणेफेकी होते तिथे कॅमेरा मारायचा जरा. अरे संघ नाणेफेकी जिंकले. पुणे तक जीवन गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहतो डावखुरा फलंदाज परेश पाटील. कुठं चेंडूचा चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटतं. त्या सर्कलमध्ये कीपर बीट झाला होता आपण मात्र फाईन लेगचं क्षेत्ररक्षण खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 3 षटकाच्या समाप्ती तर धावसंख्या फक्त आणि फक्त आपण पाहतोय 12. DJ Kuno and DJ SRK. याच दरम्यान राजू पालकरी सोनारपाडा यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरून स्थान बनायचे. राजू पालकरी सोनारपाडा आणि सत्यवान ठाकूर सोनारपाडा व्यासपीठावरून स्थान बनायचे. तर नितीन आपण पहिलं जीवनचा स्पेल जर पाहिलं तर पहिल्या षटकात 3 धावा दिल्या. एका षटकामध्ये आपण पाहिलं 2 गडी बाद केले होते आणि तिसऱ्या षटकात पण आपण पाहिलं तर वैयक्तिक दुसरं व संघात 30 षटकात 3 धावा दिल्या 1 गडी बाद केला. म्हणजे एकूण 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर 6 धावा देऊन 3 गडी बाद केले. अप्रतिम परफॉर्मन्स दाखवला इथे मात्र जीवनने. अष्टपैलू खेळाडूचं प्रदर्शन दाखवतोय. पण गोलंदाजी मार्कवर आता येतोय. संघनायक स्वतः येतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 4थं षटक घेऊन स्ट्रायकरला फलंदाज अमर. पुढे गोलंदाजी मार्कवर विकास. वैयक्तिक पहिलं व संघाचं 4थं षटक घेऊन स्ट्रायकरला फलंदाज अमर. चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू गुडलाइन्स पडवणं थोडासा खाली राहतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. खूप चांगली गोलंदाजी बघायला भेटे उत्तर शिव संघाकडून.
पुन्हा विकास गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं व संघाचं चौथं षटक. सामना चालू होतो म्हणजे राकेश मात्रे 11 विपक्ष आपण बघतो उत्तरशमध्ये. उत्तरशी संघाने नाणेफेकी जिंकली आणि आपण क्षेत्ररक्षण स्वीकार आणि योग्य निर्णय पडले संघनायकाचा, कारण का खूप चांगली गोलंदाजी केली तर मात्र जीवन चौधरीने. पुन्हा विकास गोलंदाजी मार्कवर समोरच्या कक्षांकडून सायकल पद अमर. अतिशय सुरेख चेंडू, जोरदार अपील केले गेलेलं आहे. फलंदाज मात्र इथं बाद होतो. थँक्यू नितीन. आपण बघतो आपल्या 14 गावांची ज्यांनी IPL भरवली ते म्हणजे प्रमुख. जर आपण विश्वनाथदादा मस्कर सुद्धा सामना एन्जॉय करतात, कारण खूप जबरदस्त क्रिकेट प्रेमीत. विश्वनाथदादा, स्वागत आहे तुमचं त्या स्पर्धेच्या माध्यमातून. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, कारण त्यांच्या माध्यमातून आपण बघतो एक जबरदस्त स्पर्धा सुद्धा आयोजित केली जाते. आणि रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा आहेत, ते सल्लागार सुद्धा आहेत. एक चांगलं पद त्यांच्याकडे भूषवलेलं आहे. पुन्हा गोलंदाजी मार्गावर विकास. प्रेक्षकांचं भरपूर प्रमाणात, त्या प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. तर नवीन फलंदाजी द्यावी श्रावण, छोटा कच्चा खेळाडू, डावखुरा फलंदाज पाहिजे. आता कशा प्रकारे फलंदाजी करतो इथं मात्र संघाला गरज आहे. मात्र दोन्ही डावखुरे फलंदाज आहेत. विकास गोलंदाजी मार्गावर तिच्या सुरेख चेंडू फ्रंट ड्राईव्ह करतो. चेंडूला आजपर्यंत चेंडू त्याच्या सर्कलमध्ये अरुण चेंडूला फील्ड करतोय कव्हर सीरीज मध्ये. तोपर्यंत 1 मिनिटे 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 13. पुढे विकास गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. सायकलला फलंदाज पडतोय, लॉप करतोय चेंडूला. 2 क्षेत्राच्या गॅप मधला चेंडू सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. विशाल 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 कल्याण. आपण बघितलं चंद्रकांत पाटील साहेबांचं आगमन होतं आमच्या आयोजकांतर्फे. त्यांचं हार्दिक स्वागत. साहेबांना विनंती व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. जबरदस्त व्यक्तिमत्व. धावसंख्या 17. विकास ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्राईक लेवलला परेश. पुन्हा हुक करतो चेंडूला. चेंडू मिड विकेट रिझर्व मध्ये. फलंदाज मात्र इथं बाद होतोय. सिद्धू आम्हाला बघितलं चांगलं डिसिजन, योग्य निर्णय देतात. नितीन स्पोर्ट्समॅनशिप किती चांगली आहे बघा. कारण लगेच उमेशने अप्रतिम प्रयत्न केला होता आणि चांगला झेल पकडायचा. 3रा झेल घेतो या स्पर्धेतील. स्वयंसेवकांनी जरा प्लीज विनंती करतोय, सर्व स्वयंसेवकांनी सीमेरेषेवर तैनात राहायचंय. आपण बघतोय ह्या मैदानाचं आपण जर नामकरण बघितलं वैकुंठ हरिभक्त पारायण आपण बघतोय मारुती व लक्ष्मण पाटील क्रीडांगण निळजे. सौजन्य आपण जयनुमान क्रिकेट मंडळ निळजे. विकास श्रावण पुढे लॉक करतो चेंडूला. चेंडू हवे त्यावेळेला कव्हरला. अरुण चूक करत नाहीये. श्रावण बॅक टू पॅव्हिलियन. अप्रतिम गोलंदाजी करतो मित्र विकास. षटक संपतोय.
थँक्यू. प्रेक्षकांना विनंती करतो, जोरदार लाटा वाजवा. 300वा विकेट इथे गेलेला आहे. म्हणजे खेळपट्टी आपण पहिले धावा पण देते, विकेट पण मिळून देते आणि ते मात्र गडी बाद झाले. ते म्हणजे आपण पहिले तर 17 धावसंख्येत 7 गडी बाद झाले. खूप चांगली गोलंदाजी बघायला भेटते. सर्व स्वयंसेवकांनी सीमेरेषेवर तैनात राहायचंय, कारण का ही स्पर्धा खूप चांगली आहे. आपलं सहकार्य खूप मोलाचं आहे. आपले स्वयंसेवक आहेत, पण त्यांनी लगेच दिसत आम्हाला कळवायचं आहे. अंतिम षटक पाहिजे आता कोण गणतोय. मोरेश येतोय गोलंदाजी मार्कवर. मोरेश्वर येतोय गोलंदाजी मार्कवर. तर स्ट्रायकेला फलंदाज आपण बोलले तर नवीन फलंदाज. या दरम्यान दत्तात्रय गोविंद पाटील यांना विनंती होती की आपण व्यासपीठावरून स्थान बनायचे. दत्तात्रय गोविंद पाटील व्यासपीठावरून स्थान बनायचे. स्ट्रायकेला फलंदाज आपण बोलले तर श्रीधर, नॉनस्ट्रायकला राहुल. डीजे मास्टर थोडासा वॉल्यूम द्यायचा आहे. जी सकाळची सेटिंग होती तीच सेटिंग तुम्ही ठेवायचे. डीजे मास्टर थोडासा वॉल्यूम द्यायचा आहे. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. थँक्यू. सुभाष आनंद पाटील यांच्याकडून ऐवा कॅसाठी आपण 200 रुपयाचा पारितोषिक. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय मोरेश्वर. स्ट्रायकरला फलंदाज श्रीधर, नॉनस्ट्रायकला राहुल. आता अंतिम षटक, स्लो गोवर हाणामारीचं षटक. कशा प्रकारे इथे फलंदाजी केली जाते. ऑन साईडला क्षेत्ररक्षण, फाईन लेग, बॅकवर्ड स्कोर लेग, मिड विकेट, थोडं लॉंगॉनला क्षेत्ररक्षण तैनात आहे. हा चेंडू अप्रतिम फटका, ड्राईव्ह करतो चेंडूला. चेंडू तो लॉंग ऑफला. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात राहुल मात्र बॅक टू पहिला येतोय. 8वा फलंदाज बाद होतो. थँक्यू. एक धावसंख्या वाढते. धावसंख्या ते धाव फलकावरती 18. स्ट्रायकरला फलंदाज पुन्हा एकदा श्रीधर पाहतोय. 2 स्ट्रायकला आपण पाहतो करण. मोरेश्वर 10व्या क्रमांकावर फलंदाजीला येतोय. मोरेश्वर गोलंदाजी मार्कवर. कोळेगाव वेणकोट राईट आर्म वर तिकडे मार्क होतो. स्ट्रायकला फलंदाज श्रीधर. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. चेंडूला खोल करतोय. चेंडू जातो लॉंगॉनला. 1 धाव पूर्ण होते. पाच दुसरी धाव इथे पूर्ण होते का, आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 20. पण म्हणजे की लॉंगॉनला जीवनशत रक्षण करतोय. खरं नितीन दोन्ही संघांना माहिती आहे 1-1 धाव किती महत्वाची आहे. 1-1 धावेने आपण बघितले संघ पराभूत होताना बघितलाय. पुन्हा मोरेश्वर गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला फलंदाज श्रीधर. उर्दकडे मार्क होतो. चेंडू पुन्हा एकदा लॉफ करतोय. 2 क्षेत्राच्या गॅप मधनं 1 बाउंड चेंडू सीमा पार. उपयुक्त चौकार. 4 धावा. गुड शॉट. चारने धावसंख्या वाढते. धावसंख्या आपण बघतो 24. कधी या चौकार आपण बघितलं तर संजीवनीचं काम करणार आहे राकेश मात्र 11 संघासाठी. मोरेश्वर गोलंदाजी मार्कवर. तिकडे मार्क होतो. स्ट्रायकला श्रीधर. चेंडू ऑप्शनच्या भारताना चेंडू पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या वाढते. 1ने धावसंख्या होती. धाव फलकावरती 25 धाव होत आहेत. राकेश मात्र 11 संघाच्या. राकेश मात्र 11 सोनापडा संघाच्या 8 गडी बाद 25 धाव बघतोय. 5वं षटक प्रगती पथावर. पुढे लॉक करतो. चेंडूला टॉप आहे. चेंडू हवे ते बॅकवर्ड स्कोर लेग रिजन मध्ये 2 क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचतायत. तोपर्यंत चेंडू फील्ड होतोय. 2 धाव मिळत आहेत. 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्या तिथे धावफल करते 27. नितीन आपण पहिला चेंडू 5व्या षटकात आपल्याला बघायला मिळतोय की एक चेंडू वाईट फेकला उत्तर संघाने. म्हणजे किती नियंत्रण गोलंदाजी केली. जबरदस्त गोलंदाजी केली. विकेटचा पूर्णपणे फायदा करून घेतात गोलंदाज. धावसंख्या आपण धावफल करते पाहतोय 27. मोरेश्वर गोलंदाजी मार्कवर. तिकडे मार्क होतोय. चेंडू पुन्हा एकदा हुक करतो चेंडूला. चेंडू बॅकवर्ड स्कोर लेग रिजन मध्ये. सचिन चूक करत नाहीये. श्रीधर बॅक टू पवेलियन. Happy
9वा फलंदाज इथं मात्र बाद होतोय. याच्यामुळे विजयबाबू पाटील ग्रामपंचायत सदस्यांना विनंती होती व्यासपीठावरून स्थानापन्न कुठल्याच पटावरचे चेंडू टेकाप होतोय. पंच वाईटची खूण करतायत. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या किती 28. एक चेंडू अजूनही बाकी. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय मोरेश्वर स्ट्रायकरला फलंदाज आपण पहिले करण तिसरे एक चेंडू. एकच धाव मिळते इथं मात्र 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती धावपाल करते. धावसंख्या 29-30 धावांचं माफक लक्ष येते. म्हणजे आपण पाहिले तर उत्तरशी संघाला जिंकण्यासाठी पाहिजे. राकेश मात्र 11 संघ कशा प्रकारे एक गोलंदाजी करतो आणि कशा प्रकारे इथं फाईट बॅक करतोय. आपण ऐकले विश्वन मस्कर आपण पहिले विश्वन मस्कर साहेब नारिवली यांचा सन्मान करतायत श्रीफळ शाल देऊन. मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष गिरीधर पाटील साहेबांना मी विनंती करतो आपण ते सत्कार करायचा आहे. विश्वनाथ मस्कर साहेब एक जबरदस्त आपण बघतो आयोजक सुद्धा आहेत. नारिवलीचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व. जरा जोरदार टाळा दे विश्वनाथ दादासाठी. तर जोरदार टाळा दे. आमचे अध्यक्ष आपण बघतो की गिरीधर पाटील त्यांचा सत्कार करतायत. शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला जातोय. तसेच नवपाडा आणि आयरे संघ दोन्ही संघाने सज्ज राहायचंय. आमच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचंय. श्रीकांत तसेच गणपत भोईर नारिवली यांचा सत्कार करतात. BS पाटील यांना मी विनंती करतो आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. गणपत भोईर नारिवली यांचा सत्कार करतात BS पाटील. तसेच मोहन पाटील नारिवली यांचा सत्कार देखील BS पाटील यांना मी विनंती करतो आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. तसेच यशवंत शेलार खंबालपाडा यांचा सुद्धा सत्कार केला जातोय. BS पाटील यांना आपण विनंती करतो आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. एक जबरदस्त डीजे ऑपरेटर आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व खंबालपाडाचे. SSC ट्रॉफी मध्ये आपण या व्यक्तिमत्वाला नेहमी पाहतो. शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन त्याचा सत्कार केला जातोय. तसेच आपण पाहिले तर अजून आमच्या मान्यवर आहे चंद्रमोहन जिबा पाटील निळजे यांचा देखील आमच्या आयोजकातर्फे माजी सरपंच यांचा देखील आमच्या आयोजकातर्फे सत्कार केला जातोय. BS पाटील यांना मी विनंती करतो आपण सत्कार करायचा आहे. नितीन खऱ्या अर्थाने ही स्पर्धा खूप जबरदस्त आहे कारण सर्व गावातील मान्यवरांना आणि आपले पहिले जे मान्यवर येतात त्यांचा सुद्धा सत्कार केला जातोय. ही ओळख आहे या स्पर्धेची. आणि आपण पहिले सातत्याने आपण बघतो आपण अध्यक्षांना नेहमी व्यासपीठावर पाहतो. आता आपण पहिले की एक जबरदस्त क्रिकेटर आले श्रीपत म्हात्रे साहेब सुद्धा आपण पहिले श्रीपत म्हात्रे क्रिकेटर जबरदस्त ते सुद्धा इथे व्यासपीठावर उपस्थित आले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. तसेच ज्ञानेश्वर म्हात्रे आयरे यांचा देखील सत्कार केला जातोय. BS पाटील यांना मी विनंती करतो आपण सत्कार करायचा आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे आयरे जबरदस्त व्यक्तिमत्व नेहमी आपल्या संघाला सपोर्ट करतात. आयरे संघाला नेहमी सपोर्ट असतो त्यांचा. तसेच दत्तात्रय गोविंद पाटील निळजे यांचा देखील सत्कार करतात. BS पाटील यांना मी विनंती आपण त्याचा सत्कार करायचा आहे. दत्तात्रय गोविंद पाटील निळजे दत्तात्रय गोविंद पाटील निळजे यांचा देखील सत्कार केला जातोय. ओटू नितीन काळ पहिल्याच चेंडूमध्ये चौकाराने आगाज करतोय. मनोज चौकाराने आगाज करतोय. कारण राकेश मात्र 11 सोनापाडाची मी म्हणे आजच्या दिवसात चांगली फलंदाजी झाली नाही कारण फक्त 29 धावा केल्या आहेत.
आणि 30 धावांचं टार्गेट आहे. यावेळेस मात्र चेंडू आखून काढतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय. योगेश पाटील चेंडू लावून फील्ड करतोय, फेकी करतोय. 2 धावा मिळत आहेत. मनोज वैयक्तिक 6 धावांती घेतोय. त्यामुळे ते यातून जिंकणारा संघ वाडेकर संघावर फाईट करणार आहे. यानंतर सामना तो म्हणजे नौपाडा वर्सेस आयरे संघ टॉस विन आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बाळा तुमच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. यावेळेस मात्र चेंडू आखून काढतोय, चेंडू ट्रॅव्हल मिड ऑन रिझन मधून, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिझन मध्ये. 4 धावांसाठी मिड ऑनचा क्षेत्ररक्षक बीट होतोय. चला दोन्ही संघाने आमच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचे. आयरिश संघ आणि नौपाडा संघ मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ आहे. बाळा बोर्डे यांचा संघ अमार. यावेळेस मात्र डोक्यावर काढतोय, पॉइंटच्या डोक्यावरना वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये 2 क्षेत्ररक्षकांमध्ये चेंडू मागे, चेंडू फील्ड करतायत. 2 धावा इथे मनोजला मिळत आहेत. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या दिदी 12. एक जबरदस्त सुरुवात. 30 धावांचं लक्ष्य, छोटं लक्ष्य आहे मी म्हणेन. कारण की आजच्या दिवसात खऱ्या अर्थाने खरा फलंदाज झाले मी म्हणजे राकेश म्हात्रे 11 सोनाबाजी, जो संघ नेहमी 80 90 100 धाव उदाहरणारा संघ मात्र 29 धावांमध्ये रोखले. त्याचं कारण जीवन चौधरीने अप्रतिम गोलंदाजी केली, विकासने अप्रतिम गोलंदाजी केली. यावेळेस मात्र चेंडू घेऊन काढतोय एक्स्ट्रा कव्हर रिजन झोन मधून, चेंडू 1 बाउन्स सीमा पार. 4 धावांसाठी पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती चौकार, चौथ्या चेंडूवरती 2 धावा आणि 5व्या चेंडूवरती चौकार. मध्ये 6व्या चेंडूवरती आता किती धावा येत आहेत? धावसंख्या ती 18 16 धावा झाल्या. माफ करा, 16 धावा झालेल्या आहेत. 14 धावांची अजूनही गरज आहे. अमार मात्र चेंडू खेळून काढतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, कॉर पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. श्रीधर चेंडू जाऊन फील्ड करतोय, फेकी करतोय. 2 धावा मिळत आहेत. बरोबर आपण या षटकाचा आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती 2 धाव, तिसऱ्या चेंडूवरती चौकार, चौथ्या चेंडूवरती 2 धाव, 5व्या चेंडूवरती चौकार आणि 6व्या चेंडूवरती 2 धावा. तब्बल 18 धावा आल्यात. म्हणजे अजूनही 12 धावांची गरज आहे उत्तर शिवसंघाला. अप्रतिम स्टार्ट आपल्याला बघायला मिळतोय, अप्रतिम सुरुवात आपल्याला बघायला मिळते उत्तर शिवसंघाकडनं. कमलाकर पाटील सुद्धा आपण उत्तर शिवच्या आमच्या व्यासपीठावरती उपस्थित संघाला चेअरअप करण्यासाठी आलेले आहेत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व ज्यांचं नेहमी उत्तर शिव संघाला सपोर्ट असतो. कारण की खाडीच्या मैदानात उपविजेता संघ ठरला होता उत्तर शिव संघ. यावेळेस मात्र अभि जीवनने खेळून काढला चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरना फ्लॅट षटकार आपल्याला बघा मिळतोय अँड्री सायमंड्सच्या स्टाईल मध्ये. सहा धावसंख्या वाढते, धावसंख्या 24. आणि आज आपण ते जीवन चौधरी बाळू लाल कलरची बॅट वापरतात म्हणजे धोक्याचा इशारा आहे येणाऱ्या संघांना. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग रिजन मध्ये. नक्कीच बरेचसे खेळाडू कलर सुद्धा लावतो बाबा बॅटला. कलर वेगळी शैली बघायला मिळते आपल्या बॅटची, त्यामुळे बॅट सुद्धा लवकर खराब होत नाही बळू. योगेश ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र मनोजने घेऊन काढलेला चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी गुड शॉट. आणि सामना इथे जिंकलाय तो म्हणजे उत्तर शिव संघाने. उत्तर शिव संघ पुढे सरकतोय. आयरे संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचे. सामन्याचा मानकड होतो तो म्हणजे